आपण एकटे कधीच नसतो. आपण नेहमी आपल्या विचारांच्या संगतीमध्ये असतो. आपण आपल्या परिचितांच्या, अपरिचितांच्या संपर्कामध्ये असतो. काही ना काही बोलत असतो. मात्र या सर्व आयुष्याच्या धपाधपीमध्ये आपण स्वतःसोबत कधीच नसतो. स्वतःशी कधीही संवाद साधत नाही. स्वतःच्या शरीराशी, मनाशी कधीही संवाद साधत नाही. शरीरामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत, मनामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत, इकडं आपलं लक्ष नसतं. शरीराला काय हवं आहे, मनाला काय हवं आहे, इकडं आपण कधी पाहतच नसतो. आपण फक्त जगत जात असतो. आपण आपली ओळखसुद्धा कधी करून घेत नाही. आपण आपल्यासाठी अनेक वेळेला अपरिचितच असतो. हा मोठा विरोधाभास आहे हे आपल्या लक्षात येत नाही आहे का? आपण आधी स्वतःला ओळखायचा प्रयत्न करूया, ओळखूया. आपलं मन याची जडणघडण कशी झालेली आहे, त्यातून कोणत्या कोणत्या प्रकारचे विचार प्रसृत होत आहेत, आपलं शरीर काय, आपल्या शरीराची मागणी काय आहे, शरीर काय म्हणतंय हे समजावून घेऊया. या दोन्हीचा विचार सांगोपांग आपण केल्यानंतर आपला काहीसा परिचय आपल्या स्वतःशी होईल आणि स्वतःचा स्वतःशी परिचय झाल्यानंतर योग्य मार्गावर जाणं सुलभ होईल.